श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं रक्षाबंधन 2026 राखी या 2 तासामध्येच म्हणजे जो 2 तासाचा जो काळ असणार आहे राहू काळात बांधू नये. राहू काळ दुपारी किती वाजता असणार आहे, त्याचबरोबर हे 3 मुहूर्त शुभ असणार आहे. मुहूर्त 1, मुहूर्त 2, मुहूर्त 3. तर रक्षाबंधन 2026 कधी आहे, राखी कोणत्या दिवशी बांधावी, राखी बांधण्याचा शुभ वेळ कोणता आहे, राहू काळ किती तासाचा आहे, भद्रकाळ असणार आहे का, याबद्दलची सर्वात कमी वेळेत भरपूर सारी अशी माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. यावर्षी 2026मध्ये रक्षाबंधन 28 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी आहे. म्हणजेच रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा विश्वासाचा आणि संरक्षणाच्या नात्याचा सुंदर सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, भावाला औक्षण करते आणि त्याच्या सुख समृद्धी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ देखील आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचा आणि तिच्या सुख दुःखात साथ देण्याचा संकल्प करतो. 2026मध्ये श्रावण पौर्णिमा 27 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9:08 सुरू होणार आहे ते 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 पर्यंत असणार आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. राखी बांधण्याचा मुख्य शुभ मुहूर्त सकाळी 5:27 चालू असणार आहे ते 9:48 पर्यंत असणार आहे. हा कालावधी असणार आहे तर 3 तास 51 मिनिटे इतका असणार आहे. म्हणून तुम्ही या वेळेमध्ये राखी सकाळी बांधू शकताय. आता भद्रकाळ हा सूर्योदयापूर्वी संपत असल्याने सकाळी कोणतीही भद्रकाळ असणार नाही, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु राहू काळ टाळण्याची वेळ ही सकाळी 10:46 ते दुपारी 12:02 पर्यंत असणार आहे. हे 3 मुहूर्त शुभ असणार आहे. आपल्याला जे मुहूर्त आहेत तर राहू काळ तर 10 ते 46 चालू होणार आहे 12:02 पर्यंत आणि भद्रकाळ तर असणारच नाही. तर राहिले 3 शुभ मुहूर्त असणार आहेत. तर सकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो 6:36 चालू होणार आहे ते 9:45. हा एक राहू काळ चालू होण्याच्या अगोदरचा हा एक शुभ मुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुपारचा वेळ असणार आहे. राहू काळ संपल्यानंतरचा काळ म्हणजेच 12:10 पासून ते 12:53 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो दुपारचा शुभ वेळ असणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळचा जो वेळ असणार आहे तो 7:43 चालू होणार आहे ते 9:30 पर्यंतचा हा वेळ असणार आहे. हे 3 शुभ मुहूर्त, परंतु राहू काळ हा 2.5 तासाचा असणार आहे. अशा प्रकारे आपण रक्षाबंधनला तुम्ही या 3 मुहूर्तावर, हे जे 3 मुहूर्त आहे, जे शुभ 3 मुहूर्त आहे, या मुहूर्तावर तुम्ही राखी भावाला बांधू शकतायत. रक्षाबंधन हा खूप पवित्र आणि खूप असा चांगला सण आहे आणि तो आपल्याला मुहूर्तावरच साजरी करायचा आहे. तर त्यासाठी लागणारं सामान काय लागतं, त्याचबरोबर हा एक रक्षाबंधन 2026 हा एक खूप 70 वर्षानंतरचा एक खूप चांगला योग पण जुळून आलेला आहे. याच्याबद्दलचा देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर काही माहिती आहे. परंतु या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितलेली मी फक्त राहू काळ किती वेळाचा असणार आहे, त्याचबरोबर
जे 3 शुभ मुहूर्त आहेत, तर त्या 3 शुभ मुहूर्तावर तुम्ही भावाला राखी बांधू शकताय. एवढीच याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. परंतु याच्या अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकताय. त्याचबरोबर राखी कोणत्या हातात बांधावी? तर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधण्याची पद्धत प्रचलित आहे. राखी कधीही भद्रकाळात राखी बांधू नये, अशी धार्मिक परंपरा आहे. अशा प्रकारचा जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, लाईक केले नसेल, शेअर केले नसेल तर नक्की करा सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओसाठी, नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी नक्की बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.